गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर कालच्या मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणारच की आम्ही गेलेलो एकविरेला वगैरे काय त्याचे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आम्ही वरती पण जाणार होतो, पण वरती आम्ही जायला फक्त जवळ अर्ध्या तासात मंदिर बंद होणार होता का नाही. आम्ही तोपर्यंत काही वरती पोचलो नसतो अर्ध्या तासामध्ये, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही नाही जायचं. मग आम्ही खाली पायथ्याशी वगैरे दर्शन घेतलं आणि मग निघालो. निघताना आम्ही मॅगी वगैरे तिथं खाल्ल्या, कारण की लय भूक लागलेली. मी काहीच नव्हतं जास्त काही खाल्लं, म्हणून मला भरपूर भूक लागली होती. परत मॅगी वगैरे घेतली, आम्हाला मॅगी वगैरे खाल्ली आम्ही आणि आलो घरी. तर चला आता मी इथलं सगळं आज सकाळपासून तो रात्रीचा पसारा आहे, आता सगळं आवरून घेते. आणि इकडे साडेबांचे पाळण्यात बसले, पाळण्यात गाडीमध्ये बसलेत आणि इकडे मॅडम बुक्स वगैरे भरतात आणि भरपूर सारा पसारा आहे. तो सगळा आवरून घेते आणि नंतर भेटू. आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस आणि प्लस आम्ही कलर कोणता आहे, मोरपिसी कलर आहे आय थिंक. तर आम्ही आज गावदेवीच्या मंदिरात पण जाणार आहोत आणि घरच्या देवांच्या इथे पाया पडायला पण जाणार आहोत. तर आम्ही एवढे दिवस गेली नाही, कारण की घरातच होती, मी गेलीच नाही बाहेर कुठं. आणि काल गेली, तर काल पण अचानक गेलो आम्ही. आणि आता बोला फ्रेश वगैरे सगळे कामं वगैरे आटपली का मग जाऊ आम्ही मंदिरात पाया पडला. गावदेवीच्या मंदिरात आय थिंक ते आल्यावरती जाऊ. इथून घरच्या देवांच्या पाया पडून ते यायच्या अगोदरच जाऊन येईल मी आणि युवन. तर बघू, तर सगळं आवरून झालं का मग जाणार आहे. तर चला सगळं आवरून घेते पटापट. आणि निहारिका पण तोपर्यंत स्कूलला जाईल, तर तिला पण स्कूलला पाठवायचं आहे. ती तोपर्यंत सध्या तरी बॅग भरतीये. तर चालेल, तर चला मी सगळं आवरून घेते आणि नंतर एकदाच तुम्हाला भेटते. आता इकडे निहारिका आणि त्यांना ब्रेड पिझ्झा बनवत ठेवलाय मी, म्हणजे त्यांचे 4 ऑलरेडी खाऊन झालेत, राहिले 2 आहेत आता. आणि इकडे युवान बघा खेळतोय, इकडे 2 जण ब्रेड पिझ्झा खातात. तर चल आता इकडे युवांची पण आंघोळ झालेली आहे, माझी पण झाली आहे, निहारिकाची पण आंघोळ वगैरे तयारी वगैरे झालेली आहे. ते पण आता आंघोळीला गेलेत. तर नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालं, टिफिन वगैरे पण झाले. तर आता बघू, मी मंदिरात शक्यतो नंतर जाऊ, कारण की जेवण वगैरे बनवेल आणि नंतरच जाईल. आणि याला पहिले तर आता झोपवी, नंतर जाऊ. तर चला तर आता आमची तयारी वगैरे झाली. आता इथं निहारिका पण आहे, ते बोलतात का निहारिका तू आणि बाबू पाया पडून नाही सध्या, आपण संध्याकाळी वाटलंच तर परत जाऊ. तर आता मी युवान आणि निहारिका चालत पाया पडायला. तोपर्यंत निहारिकाची व्हॅन पण येईल. त्याच्या आधी आमच्या जवळच आहे, 2 मिनिटं साईडच्याच समज घरी. तर तिथे आम्ही पाया वगैरे पडून येऊ. तर चला आता मी निघतच होतो, तर निहारिकाची व्हॅन पण आली. तर निहारिकाला पण बोलले तर संध्याकाळीच जातो पण पाया पडायला. निघे ऑटो. तोपर्यंत युवान आणि मी पाया पडून येतो. बघा युवान बघा, आणि हा जिमी बाहेर आहे ना, तर युवान जिमी लावत होते. चल जा, बाय बाय. काहीसा आहे आमचं देवारा आणि आम्ही इकडे आत्ता आलो पाया पडायला. इकडे आहे युवन आणि इकडे जागच आहे, आम्ही तिकडे जातो आणि इथे देवारा आहे का नाही. तर मस्तपैकी देवप्पाचं दर्शन वगैरे घेतो आणि मग परत जाऊन काम आटपायचे. दर्शन वगैरे घेतलं आणि युवांचा चेहरा हसू बघा. त्याला वाटलं का इथे गाडी लावली ना, त्याला वाटलं गाडीमध्ये चाललोय. आणि जिमी आमचा भुकतोय भरपूर. तर चला पहिले तर त्याला आता आतमध्ये वगैरे बांधून याला झोपून घेऊ. पण माहित नाही, आणि माझ्या पण माहित नाही की यांच्या शाळेत आज गरबा आहे. तर ती आता परत आली स्कूलमधून, व्हॅनमधून परत आली आहे घरी. आता तिला बाबा घेऊन जातील सोडायला. तर पटापट हिची तयारी करते आणि मग हिला पाठवते का नाही. तिला पण माहित नाही ना, मला पण नव्हतं माहित, मी तुझी गाडी बघितलीच नाही. हा मग चले पटापट. तर चला हिची तयारी वगैरे करू आणि नंतर भेटू. आता निहारिकाची तयारी वगैरे झालेली आहे. आता निहारिका चालली आहे. बघ निहारिका गोल फिर भेटला. तर निहारिका वगैरे पण गेली आणि एक साईडला युवान पण झोपलाय. तर चला मी आता घेते थोडा पण नाश्ता वगैरे करते आणि कपडे वगैरे मशीन लावते, ते लावून घेते. तर चला मी घेते मस्तपैकी ब्रेड पिझ्झा खाऊन मस्तपैकी. एवढे नाही खाणार मी, ते जिमीला वगैरे द्यायचे. जिमीला पण 3-4 बनवलेत आणि मला 3 बनवलेत का नाही. तर मग ते ब्रेड पिझ्झा वगैरे आता मी खाऊन घेते मस्तपैकी आणि नंतर भेटू तुम्हाला. आता अजून फक्त काय झालं, आधी पुसायची आणि कपडे मशीन लावायचे, तर ते पण लावून घेऊ आणि नंतर भेटू. स्वतःची झोप स्वतःची झोप झाली. मी झोपलो तर लगेच उठला का? हा
आता वाजलेत 4:15 आणि युवान पण आता परत झोपलाय. 2 वाजता उठलेला तो आत्ताशी झोपलाय. तर आता मी मशनीमध्ये कपडे ते वाळत घालून घेते आणि त्यांना जेवायला वगैरे सगळं बनवून घेते. तर चला, कपडे मशनीमध्ये सुकत आहेत. तर आता मी इकडे घेतले मिठाई खायला. काल आम्ही एकविरेला गेलो, तिथून मिठाई आणली, ती खाऊन घेते थोडीशी. तर बघू आता कपडे वगैरे सुकले का कपडे वगैरे वाळत घालील आणि मग जेवण वगैरे पण बनवून घेईल. कारण की युवान झोपलं तर पटापट जेवण पण बनवून घेईल. आणि आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस. तर बघू आज निहारिका दांडिया खेळायला जाते की नाही, कसं काय होते ते तुम्हाला दाखवेन. तर चला, कपडे वगैरे चेंज केले ना, आता चालली ती क्लासला. तर चला, बाय बाय. आम्ही मागवलेला एक माझ्यासाठी नवीन कुकर, कारण की माझ्याकडे कुकरच नव्हता म्हणून तर मी सकाळी मागवले ना. आता मी याच्यामध्ये ठेवलाय भात. तर तो भात होत आहे तर तोपर्यंत ते होतात का बघू. तर काय त्यांना जेवायला बनवतं, मला करतं जेवायला काय नको, मला करतं मी. तरी पण मी भात घालून ठेवलाय. परत भूक लागली तर याप नको म्हणून भात वगैरे घातलाय. आणि बघू आता काय बनवू भाजी, मला तर काय समजत नाही. आणि काय रस्ता पण येणार आहेत, बघू ते कधी येतात. निहारिका पण तोपर्यंत क्लासला गेली आहे आणि युवन पण वरती गेलाय. तर चला आता मी तोपर्यंत बसते. कोणच नाही तर मी घेते पटापट जेवून येते. कोथिंबीर वडी आणि भाकरी घेतल्यात मी खायला गरम करून. तर चला मी पटापट आता जेवून घेते आणि नंतर भेटू. त्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्यात ना, यांना घेऊन चालत आम्ही तिथे दांडिया खेळायला. बघू आता. हो हो, तुम्ही पण या, चला. आमच्या तुमचं स्वागत आहे. तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि रंग आहे गुलाबी. तर जेवढं मला दाखवता येईल ना तेवढं मी दाखवेल, कारण की आज मला भरपूरच विकनेस आहे म्हणून गोळ्या औषधं खाणार आहे आणि मी झोपणार आहे. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर आताच माझी सगळी कामं वगैरे आटपलेत आणि मी जेवून पण घेतले. आणि इकडे आमचा युवान आणि आमची बाय आले. बाय खेळते गाईस. तर ती स्कूलमधून आली आहे आणि तिची बॅग नुसती खेचते. ते बघ, ती बॅगेतून बुक्स काढते. तर हे बघ, काग आम्ही वरती आलो. वरती येऊन आम्ही इकडे पोल्या वगैरे सगळ्याकडे हिरा मामे पण आलेले. इकडे खीर वगैरे सगळं घातलं. आता एक साईडला भात घेतले ना, इकडे काहीतरी वडे का काय ते करायला घेतले जातं आम्ही. तर चला आता हे सगळं करून घेऊ आणि नंतर मम्मी पूजा करते तोपर्यंत. तर तोपर्यंत आम्ही एवढं सगळं केलं आता असते. तर चला आता नंतर भेटू. आम्ही एक साईडला इकडे भात बनवला आहे. काय होली, इकडे खीर. आत्ताच आमची आरती वगैरे झाली ना, आता ओट्या वाढतात कन्यापूजनेच्या होते मम्मी. तर चला पूजा वगैरे आटपली सगळी. म्हणजे मम्मीने नवरात्रीचे उपास धरले, त्याची कन्यापूजनचं वगैरे काही होम वगैरे लावलेला. आणि आम्ही इथे येऊन मग अशी पूजा वगैरे झाली सगळी ना. आता मी घेतले मस्तपैकी जेवायला. तर चला आता पटापट जेवून घेऊ. आणि आज फॅन्सी ड्रेस पण आहे नवरात्रीमध्ये तिथे ग्राउंडमध्ये. तर बघू निहारिका काय बनवून जाते का नाही.
आत्ताच आम्ही जेवलो वगैरे वरती आणि आता जस्ट खाली आलो. निहारिका बोलते मम्मा मला डान्स करायला जायचंय, तर बघ तिची पण तयारी करायची आणि बाय आल्या बाईची पण तयारी करायची. तर दोघींची तयारी करते आणि मग दाखवते तुम्हाला. तुम्हारी तयारी झाली, मी बनले भूती, मी रेडी झालेली आणि मी बनले भूती, बनले कृष्णा आणि मी बनले गीता, मी तिथे गेली. अरे वा. आणि ही कोण राधा का आमची? अगं बाई बायला गिफ्ट भेटलं ना. गिफ्ट तुला भेटलं ना. गिफ्ट भेटलं तरच नाचणार होतीस ना. काय ग तिथं काय स्टेजवर अजून आलीच नाही. तिव आता तुम्ही बघितलं असेल निहारिकाची म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता आज तिकडे दांड्यामध्ये आणि निहारिका बनलेली भूत. तर तिला भेटलाय प्राईज. तर त्याही 7 बक्षिसं काढलेली 7 मुलांना. त्यातला 7वा क्रमांक निहारिकाचा आहे आणि बाकी भरपूर छोटी छोटी पोरं आलेली मस्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. आणि बायला पण भेटला गिफ्ट. ती बोलते मला गिफ्ट भेटल ना, गिफ्ट भेटते. तिला पण गिफ्ट भेटला. ती पण मस्त कृष्ण वगैरे बनलेली बघितलं होतं तुम्ही. तर चला आता सगळं मी एवढा सगळा पसारा का अजून बेडरूम मध्ये पण आहे, तुम्हाला दाखवते. तेव्हा बेडरूम मधलं बघाल तर पागलवाले बघा, एवढा सगळा पसारा आहे इकडे. आता हा सगळं मी पहिले तर आवरून घेते आणि तर ते पण काय अजून आले नाही. ते पण वणीला गेले, ते पण अजून आले नाही आहेत. ते पण येतीलच रात्री. ते यायच्या अगोदर सगळं आवरून घेते. तर बघू आता. निहारिका काय करते तू? निहारिका बघते तिचे गिफ्ट्स वगैरे ते सगळं बघते. काय काय भेटलं बघू? शॉर्पनर, इरेझर, पेन्सिल, मार्कर कलर ग्लू, स्केल आणि परत ठीक आहे एवढं सगळं भेटलंय तुला. आणि ही त्यांची अशी ट्रॉफी वगैरे पण भेटली आहे. तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.